माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे अद्याप एकही देव शिल्लक नाही. त्याच्याशी युद्ध केलं नाही. आहे ना कोण मी सांगतो ना कोण अजून एक देव आहे त्याच्याशी तुझं युद्ध झालेलं नाहीये. कोण कोण मी माझ्यासमोर तू युद्ध करणार म्हणजे काय हे घ्या आणि कपड्यावर तू आणि माझा युद्ध करणार आहे. मृत्यूची भीती वाटत नाही. मृत्यूची भीती मला कशाला वाटेल म्हणून तुला तर या विश्वातून नष्ट करायचं ठरवलं. आता तुझ्याशी ध्वज तुझ्याशी युद्ध हा नारद करणार आहे. शस्त्र कुठे माझा युद्ध करणारा मी शस्त्र अस्त्राने मंडित आहे. तुझ्याजवळ शस्त्र कुठे माझं शस्त्र पहा ऐक सुद्धा. अरे तुझं मरण कसं आहे तर तुझ्या जवळ असणाऱ्या विद्या त्या विद्येवर मात करायला हवी आहे. नक्कीच. आणि म्हणूनच तो या मार्गाद्वारे तुला शेवट केला जाणार आहे. मी करणार आहे. तू बोलणार होऊ दे. गायनाची मैफिल संगीत मैफिल बजावे कारण संगीत विद्ये गायन उत्कृष्टरित्या करतो. होऊ दे तुझ्या माझ्या गायनाची स्पर्धा. माझी एक गड आहे. सुरुवात मी करणार. पण माझी पण एक गट आहे. कोणती सुरुवात तू करायची पण उभं राहूनच गायन करायचं दोघांनी. उभं राहून चालेल. बसून गायन मी बसून उभं राहून झोपून हवं तसं गायन करू शकतो. तू ग मी अलंकार आहे. पाहतच आहे. गायन करणार हो. आता गायन ऐक करण्याची तुझ्या शांत होईल. दुःख भोगा नरा कोणी नाही वाटी करी तुझ्या संसार कोणी नाही वाटी करी कोणी नाही वाटी करी तुझ्या संसार ज्यात दुःख भोगा दुःख भोगा कोणी नाही वाटी करी तुझ्या संसार कोणी नाही वाटी करी तुझ्या संसार कोणी नाही वाटी करी तुझ्या संसार. अरे वा नाट्यरसिक नाट्यप्रेमी आमचे मित्र सन्माननीय शरद मोरे आमचे मित्र सन्माननीय शरद मोरे यांनी माझ्या कलावंतांचा गौरवासाठी बहुमोल अशा प्रकारचा पारितोषिक दिले. त्यांना सुखी समृद्धी निरोगी संतोष लाभो अशी परमेश्वराची मी प्रार्थना. त्याप्रमाणे धनंजय टक्के यांनी पवन वालावकर यांच्या कलावंतांचा गौरवासाठी 200 रुपयाचा बहुमोल अशा प्रकारचं पारितोषिक दिले. पवन वालावकर त्यांच्या वतीनं मी या पक्षाचा आता माझ्या केवळच्या गायनाच्या युक्तीतून त्याची बरोबरी तू गाणार आहेस. मला पाहायचंय. मी प्रयत्न नक्की करेन कारण याचा शेवट करायचा आहे म्हणून विश्व कार्यासाठी हा नारळ नक्की प्रयत्न करणार. माझ्यापेक्षा एका सोनाने धरावून नारायण नारायण. आणि माझी बरोबर तसं जमणार नाही पण प्रयत्न कर. हे शंभू महादेव हे माझ्या वैकुंठीच्या नारायणा विश्व कार्यासाठी याचा शेवट करायचा आहे आणि म्हणून तुमच्या आशीर्वादाची गरज मला जय नारायण हरी नारायण जय नारायण हरी नारायण निशी दिन मनुजा
तू गायन केलंस. आता पहा दार सप्तक षडच्या हे देवी सरस्वती नक्कीच हा उत्कृष्टरित्या गायन करतोय आणि तसं जर का याच्या घरी घडलं असेल याचा शेवट होणार आहे. त्यामुळं याच्या जिभेवर असणारं तुझं स्थान हे देवी सरस्वती तू अदृश्य हो केवळ विश्वकार्यासाठी. आता पहा माझं गायन दार सप्तक षडज नाही खर्ज. चिडकोत कशाला कपट केला माझ्याशी कपट केलं. काय करणार म्हणजे काय तिची पूर्तता झाली. दुसरी अट अटक्याची पूर्तता होणार नाही. या अटीची सुद्धा पूर्तता होऊ शकते. कोणत्यातरी आवाज ऐकू येऊ विश्वविनोदिनी नंदिनुते गिरिवल विंध्याचिरधिनी वासिनी विश्वविराजिनी निसुते आई अंबे जगदंबे आई अंबे. हे नारद हे वक्र संबंध इथं काय संबंध. दुसरी अट वक्र संबंधातून निर्माण झालेली स्त्री तुझा शेवट करणार आहे. ह्या देवीचा जन्म हा वक्र संबंधातून झाला. कसं काय आता तो कसा तर शंभू महादेव ध्यान धारणेनंतर दीर्घ कालावधीनंतर देवीपर्यंत गेले आणि त्या देवीला आलिंगन देण्यासाठी गेले असताना देवी लाजली. कारण तिथं भूतगण उपस्थित होते. त्यांना लाजून त्या देवीनं आलिंगन देताना स्वतःचं शरीर वाकविलं. ती वक्राकार झाली आणि त्यावेळी या देवीचा जन्म झालेला आहे. म्हणजे त्या वक्र संबंधातून हिचा जन्म ह्या देवी. हे अतिकाळ, तू तुझ्या जीवनात अधर्माचं आचरण केलं. धर्मानं जर का वागला असता हा? अजून 4 दिवस सुखानं जगला असता. मेला तर गेलो याची बाबा करणार. सेवडा निश्चित मला सदा पाहिजे. आहा जगत जननी तू अंबा माता दुर्गा भवानी. जगत जननी तू अंबा माता दुर्गा भवानी. साऱ्या भक्तांचे रक्षण करणार भावनी तू येती. साऱ्या भक्तांचे रक्षण करणार भावनी तू येती. रूप सगुण सुंदर जयवल्लुमी तव गुण. तव रूप सगुण सुंदर जयवल्लुमी तव गुण. भक्ताचे रक्षण जगताचे मर्दन. प्रसन्नोमी तवतो शिवदास देवी. प्रसन्नोमी तवतो शिवदास देवी. भक्ताचे रक्षण करणार भावनी तू येती. आई अंबे जगदंबे आई अंबे जगदंबे आई. आई केवळ शिव शंभू महादेवांचं प्रतिस्वरूप म्हणून वावरत असताना देवर्षी नारद मी केवळ शिव शंभू महादेवांच्या जीवनात नव्हे तर त्यांना त्यांच्या तत्वाला कलंकित करण्याचं कार्य माझ्याकडे घडलं. अधर्मानं मी वागलो पण भविष्यात याच्या पुढं धर्म कार्यात मला सहकार्य करायचे. हे अतिका अंत समय का होईना तुझी चूक तुझ्या लक्षात आलेले. एवढंच नव्हे तर देवीचं नामस्मरण सुद्धा तू केलेलं आहे. म्हणून तुझ्या या इच्छेची नक्कीच पूर्तता होणार आहे. यापुढे तुला महत्व राहणार आहे. अरे एकूण 108 भैरव, त्यातील 8 भैरव हे मुख्य भैरव, 100 भैरव हे उपभैरव, त्यातील 64वा भैरव म्हणजे अतिकाय भैरव म्हणून तुझी गणना केली जाणार. धन्य झालो. नारायण नारायण. या
वक्रेश्वरी देवीचं भजन पूजन जर का कोणी केलं असेल, थोडक्यातच काय तर ज्यांना व्यंग असेल त्याने जर का या देवीचं भजन पूजन केलं असेल, या देवीची भक्ती केली असेल, त्या सगळ्यांना हे सरोदीच दूर. मग हे सुद्धा माझं व्यंगच आहे. कुठे आहे माझी देवी? मला दृष्टी येईल. नाही, हे तुझं व्यंग असं करा, कारण तुझा पूर्वजन्मीची तू देवलोकीची एक ऋषी कन्या हो, आणि त्या ऋषी कन्येनं एका ब्राह्मणाला नेत्रहीन केलं. त्या ब्राह्मणाचे नेत्र फोडले. त्यावेळी त्या ब्राह्मणाचा शेवट झाला. त्यावेळी या इंद्रानं त्यावेळी तुला शाप दिला की मृत्यूलोकी हा मानव योनी तू जन्म घेशील, आणि ते सुद्धा सदैव तुला अंधत्व असेल म्हणून इंद्र देवाच्या शापावर तू अशीच राहणार. नारायण. या माझ्या विराट स्वरूपाला या पुढे या विश्वात महत्व राहणार आहे. वाकडी म्हणजेच कुब्जी, म्हणूनच या माझ्या विराट स्वरूपाला या पुढं कुब्जिका देवी म्हणून ओळखलं जाईल. कुब्जिका देवी म्हणून ओळखलं जाईल. माझा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे. मला लागे